दिसलं आंदोलन थांबलं, विद्यार्थ्यांनी मागे घेतलं, तर मनोज जरांगे यांनी सांगितलं की वेळ पडली तर पुन्हा एकदा आम्ही आंदोलनाची हाक देऊ आणि यावेळेला दिल्ली असेल. हो. मनोजजींनी आज माझ्या माहितीप्रमाणे पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की पुन्हा एकदा आंदोलन प्रश्न जर मिटले नाहीत तर करावं लागेल असा त्यांचा आशय होता. परंतु स्वतः समितीचे अध्यक्ष आदरणीय विखे पाटील साहेब त्यांच्याशी संपर्क साधून आहेत. सन्माननीय भाजपाचे आमदार प्रसाद लाड साहेब त्यांच्याशी संपर्क साधू आहे. मी देखील त्यांच्या संपर्कामध्ये आहे. त्याच्यामुळे अपेक्षित असं आहे की त्यांना जे आवश्यक वाटतं आणि ती आश्वासनं जी शासनानं दिलेली आहेत ते मी नक्की पूर्ण करणार आहोत. आणि अजून काही त्याच्यामध्ये त्यांना जर वाटत असेल तर आम्ही नक्की त्यांना भेटू, त्यांच्याशी चर्चा करू. परंतु दिल्लीला आंदोलन करण्याची ती जी काही भूमिका आहे ती भूमिका ते घेऊ नयेत अशा पद्धतीनं जी काही कार्यवाही असेल ती शासन म्हणून आम्ही नक्की करू. तर प्रश्नाला उत्तर देऊ, त्यांना जे अपेक्षित आहे ते करण्याचा प्रयत्न करू. अगोदर पेपर फुटल्याने याचा जर त्यांनी गुजरात कनेक्शन वगैरे असे आरोप करत त्यांनी म्हटलंय की याबाबत सरकारनं गांभीर्यानं तातडीनं कारवाई करावी. नाही, याच्यामध्ये तर जबाबदारीने ते बोलले असतील तर पोलिसांनी त्यांना विचारावं की त्यांना जर माहिती आहे 3 दिवस अगोदर पेपर फुटलेले आहेत, अजून कुठच्या राज्याचं कनेक्शन आहे आणि त्यांच्याकडे ती माहिती असून सुद्धा जर देत नसतील हे देखील चुकीचं आहे. त्याच्यामुळे ती जी काही त्यांच्याकडे माहिती आहे त्यांनी सरकारकडे द्यावी, पोलिसांकडे द्यावी किंवा पोलिसांनी त्यांच्याकडनं ती माहिती घ्यावी. विजेच्या संदर्भात बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी कसं विधान केलं होतं की शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल, उद्योजकांना त्रास नको. मला वाटत नाही की गुलाबराव पाटील साहेब अशा पद्धतीचं वक्तव्य करतील. परंतु बळीराजा हा आमचा अन्नदाता आहे, शेतकरी हा आमचा अन्नदाता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सरकारची पहिली प्रायोरिटी, पहिला प्राधान्यक्रम हा शेतकरी आहे. मी राज्याचा उद्योग मंत्री आहे. उद्योगांवर अडचणी येऊ नयेत, उद्योगांवर संकट येऊ नयेत यासाठी अनेक उपाययोजना करण्याचा उद्योग मंत्री म्हणून आम्ही प्रयत्न करतो. मुख्यमंत्री प्रयत्न करतात, उपमुख्यमंत्री प्रयत्न करतात. परंतु हे सगळं करत असताना शेतकऱ्यांची जागा जी असते, सर्वसामान्य माणसांची जागा असते ती MIDCनं घेतल्यानंतर त्याच्यामध्ये उद्योग उभे राहत असतात. त्याच्यामुळे शेतकरी हा महाराष्ट्राचा कणा आहे आणि शेतकऱ्यांमुळेच आज आपल्याला 2 वेळेचं अतिशय चांगल्या पद्धतीनं खायला मिळतंय. त्याच्यामुळे बळीराजा शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. नीटचा पेपर फुटल्याप्रमाणे MSCIT आणि चा पेपर सुद्धा फुटल्याचा आरोप देखील होतो. कोणी आरोप केला? काँग्रेसवर पण करत आहेत. नाही, मला असं वाटतं की नुसता आरोप करण्यामध्ये काही अर्थ नाही. त्याच्यामध्ये सत्यता असेल तर त्यांनी पोलिसांना सांगावं. त्यांना माहिती आहे आणि आम्हाला माहिती नाही असं धरा, पण त्यांना माहिती असून ते जर सांगत नसतील तर तो देखील अन्याय आहे विद्यार्थ्यांच्या विरोधात. तर त्याच्यामुळे त्यांना जे काय माहिती आहे ते त्यांनी पोलिसांना सांगावं, सरकारला सांगावं. त्यांच्याकडे योग्य माहिती जर असेल त्याच्यावर मी नक्की कारवाई करू ना. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट खासदार सुनील तटकरे यांनी घेतलेली आहे दिल्लीमध्ये. या सगळ्या मुद्द्यावर कसं बघता नेमका? त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचा हा आमचा मित्रपक्ष आहे. त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सुनेत्रा वहिनी आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे आहेत. कदाचित राष्ट्रीय अध्यक्षांनी महाराष्ट्राच्या विकासाच्या संदर्भात मोदी साहेबांची भेट घ्यायला सांगितली असेल किंवा स्वतःच्या मतदारसंघातली काही तटकरे साहेबांच्या कामं असतील किंवा महाराष्ट्राच्या विकासाची कामं असतील म्हणून त्यांनी भेट घेतली असेल. शेवटी त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांनी मोदी साहेबांना, शहा साहेबांना ते का भेटले हे तेच आमच्यापेक्षा चांगलं सांगू शकतात. तर त्यांनी घेतलेली भेट ही महाराष्ट्राच्या विकासासाठी असेल आणि भल्यासाठी असेल. सर, विलिनीकरणाची खूप चर्चा आहे की राष्ट्रवादी दोन्ही जे आहेत ते विलीन होणार आहे, म्हणून या सगळ्या हालचाली सुरू आहेत असं वाटतंय का आपल्याला? आता विलिनीकरण हा जो शब्द आहे तो कोणाच्यात विलीन होणार आहे हे पहिल्या आधी ठरलं पाहिजे. तेच 2 पक्ष ठरवू शकतात. आता 2 पक्ष म्हणजे कोण ठरवू शकतात? तर सुनेत्रा वहिनी आणि पवार साहेब ठरवू शकतात. त्याच्यामुळे हा खरं तर प्रश्न पवार साहेबांचा आणि सुनेत्रा वहिनींचा आहे. त्याच्यावर आम्ही तिरायत पक्षांना बोलण्यात काही अर्थ नाही. अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही आमच्यासोबत अलायन्समध्ये आहे आणि शेवटी सुनेत्रा वहिनी जो निर्णय घेतील तो त्यांच्या पक्षाच्या हिताचा घेतील. पवारसाहेब जो निर्णय घेतील तो त्यांच्या पक्षाच्या हिताचा घेतील. परंतु कोणामध्ये मर्ज होणार आहे हेच जर मला माहिती नाही, ते कोणामध्ये कोणाचं विलिनीकरण होणार आहे हेच जर मला माहिती नाही आणि मी त्यांच्या पक्षात नाही, मी दुसऱ्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, पदाधिकारी आहे, मंत्री आहे, तर मी त्यांच्या पक्षामध्ये डोकावण्यात काही अर्थ नाही. सर, कंगना राणावतने जे जेनझी आहे त्याला सांगितलं की हे सगळे गटारातली लोक आहेत. त्या काय बोलल्या ह्याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही. ते काय आमचं शिवसेनेचं किंवा आमचं कोणाचंही मत नाही. शेवटी विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी केलेलं आंदोलन
हे विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं. विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये कुठेही अडचण होऊ नये ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांची देखील मुलाखतीमधली भूमिका आहे. त्यांनी देखील हे जाहीरपणानं सांगितलंय. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना तो शब्दप्रयोग जो त्यांनी केला मला करायचं नाही, पण हा त्यांचं वैयक्तिक मत आहे. हे आमच्या पक्षाचं आमचं कोणाचं मत नाही. शेवटी विद्यार्थी हा देशाचा महाराष्ट्राचा भविष्याचा केंद्रबिंदू आहे. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना सहानुभूती आहे. परंतु विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आरूढ होऊन काही लोक पक्ष स्वतःचे वाचवण्याचे जे प्रयत्न करत आहेत त्यांना आमचा विरोध आहे. पण विद्यार्थ्यांच्या सोबत आम्ही आहोत आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर, विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यावर कुठचीही टाच येऊ नये हीच आमची सगळ्यांची भूमिका आहे. राष्ट्ररक्षण मुख्य पदयात्रा म्हणून रत्नागिरी घेणार आहे. नीट परीक्षेचं कारण सांगून देशात अराजकता माजवणारे लोक आहेत आणि देशाला सुरक्षित करणारे लोक आहेत. त्याच्यासाठी काही कॉलेज युवक तरुण हे हा उद्या मोर्चा काढत आहे. माझे पहिला मोर्चा महाराष्ट्रामध्ये असा असेल की जो या ठिकाणी निघतो आहे. नाही, मी आजच मला कळलं की अशा पद्धतीचा मोर्चा आहे. आता शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्याच्यामुळे मी आताच ते सोशल मीडियावर बघितलं की उद्या अशा पद्धतीचा मोर्चा आहे, मूक मोर्चा आहे वाटतं. तर त्याच्यामध्ये ज्यांना वाटतं की विद्यार्थ्यांचं भलं व्हावं, नीटमध्ये जो प्रकार घडला हा अयोग्य आहे, परंतु त्याच्यामधनं ज्या विरोधकांनी किंवा ज्या विरोधी पक्षातल्या नेत्यांनी मोदी साहेबांवर तोंडसुख घेण्याचा प्रयत्न केला त्याच्या विरोधातला तो मोर्चा असेल. तो विद्यार्थ्यांच्या विरोधातला मोर्चा नाही. तो विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं त्याच्या विरोधातला मोर्चा नाही. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून मोदी साहेबांना वाटेल त्या भाषेचे विरोधक बोलले त्यांच्या संदर्भातला तो मोर्चा असावा.